सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री अमूल आईस्क्रीमच्या दुकानातून चोरी करणाऱ्या चोरट्यास अवघ्या काही तासात उपनगर गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह समोर जेल रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेले अमूल आईस्क्रीम पार्लर दुकानाचे वरचे पत्रे उचकावून अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश केला। त्याने ड्रॉवर उघडून रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी दुकान मालक हार्दिक प्रकाश दंडगवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढील तपास संदीप पवार हे करत होते। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट व पोलीस निरीक्षक श्री डंबाळे यांनी गुन्हेशोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्यानुसार उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, योगेश जाधव, सूरज गवळी, संदेश रगतवान यांच्या पथकाने घटनास्थळावरील व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। आरोपीचा चेहरा झाकलेला असला तरी अंगावरील कपडे आणि हालचालींवरून पथकाने बाजूलाच असलेल्या एका गॅरेजवर लक्ष केंद्रित केलं। तेथे काम करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतलाय। पोलीस खात्यात दाखविताच आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून रोख रक्कम 27,550 आणि डिसेंबर महिन्यात चोरलेल्या पैशातून खरेदी केलेली 20,000ची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 47,550 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशी दरम्यान त्याने यापूर्वीही असाच गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे दुसरा गुन्हाही उघडकीस आलाय। ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।